नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। रामरावाचे घर म्हणजे गावातील एक मानाचे आणि आनंदी घर। अंगणातले मोठे पारिजातकाचे झाड जसे फुलांनी बहरून जायचे, तसेच हे घर हसण्या खिदळण्याने भरलेले असायचे। रामराव आणि लक्ष्मीबाई यांनी आपल्या दोन्ही मुलांना खूप कष्टाने वाढवले होते। मोठा मुलगा अजित शहरात मोठ्या हुद्द्यावर होता, तर धाकटा सुजित गावाकडेच वडिलांना शेतीत साथ द्यायचा। जेव्हा अजितचे लग्न मृण्मयीशी झाले, तेव्हा लक्ष्मीबाईंना वाटले की घरात लक्ष्मीच आली आहे। मृण्मयी दिसायला साधी पण गुणांनी संपन्न होती। पहाटे 5ला उठून सडा समार्जन करणे, तुळशीची पूजा करणे आणि सासू सासऱ्यांच्या औषधा पाण्यापासून त्यांच्या आवडीच्या पदार्थापर्यंत सर्व काही ती न सांगता करायची। अजित शहरात नोकरीला असल्यामुळे तो फक्त शनिवार रविवार गावी यायचा, पण या 2 दिवसात त्याला कधीच घराची काळजी वाटली नाही, कारण मृण्मयीने घराला स्वर्गासारखे जपले होते। सासूबाई म्हणायच्या, अजित तू भाग्यवान आहेस रे, मृण्मयी सारखी सून मिळाली, हिने तर माझं घरपणच बदलून टाकलं। काही वर्ष अशी सुखात गेली। मग धाकट्या सुजितचे लग्न ठरले। घरात कविता आली। कविता ही शहरात वाढलेली, आधुनिक विचारांची आणि थोडी चंचल स्वभावाची होती। सुरुवातीला सर्व काही छान वाटले, पण जसजसे दिवस गेले तसतसे घराच्या वातावरणात एक प्रकारचे रहस्यमयी शांतता पसरू लागली। कविताला कष्टाची सवय नव्हती। ती उशिरा उठायची, पण तिचे बोलणे इतके गोड होते की सासूबाईंना तिचे वागणेही योग्य वाटू लागले। हळूहळू लक्ष्मीबाईचे मन मृण्मयीकडून वळून कविताकडे झुकू लागले। कविताने सासूबाईचे कान भरायला सुरुवात केली होती। ती हळूच म्हणायची, आई, मृण्मयी ताई बघा कशा हुकूम गाजवतात, मला तर काहीच विचारतच नाहीत। या छोट्याशा वागण्याने लक्ष्मीबाईच्या मनात मृण्मयीबद्दल शंकेची पाल चुकचुकली। एके दिवशी दुपारी मृण्मयी स्वयंपाकघरात काम करत होती। लक्ष्मीबाई तिथे आल्या आणि म्हणाल्या, मृण्मयी, आजपासून कविताला आवडतं ते जेवण बनेल, तिला तुझं जेवण फारसं मानवत नाहीये। मृण्मयीला धक्का बसला, पण ती काहीच बोलली नाही। हळूहळू तिला टोमणे मारणे सुरू झाले। मोठी सून असूनही तुला घर कसं आवरायचं ते कळत नाही, बघ कविता कशी टापटीप राहते, तू तर नेहमी मळकट कपड्यात असतेस। मृण्मयीला वाटायचे की हे फक्त थोडे दिवस चालेल, पण हे तर रोजचेच झाले होते। कविता मात्र घराच्या कामातून पूर्णपणे अंग काढून घेत होती आणि सासूबाई तिला काहीच बोलत नव्हत्या। उलट मृण्मयीने काही सांगितले तर सासूबाई तिच्या अंगावर धावून जायच्या। घरामध्ये आता 2 गट पडले होते। एका बाजूला एकटी मृण्मयी आणि दुसऱ्या बाजूला सासूबाई व कविता। अजित नेहमीप्रमाणे शनिवारी संध्याकाळी घरी आला। बसमधून उतरताना त्याला आज काहीतरी वेगळे जाणवले। घराच्या प्रवेशद्वारावरची रांगोळी आज विस्कटलेली होती। घरात शिरल्यावर त्याला मृण्मयी नेहमीसारखी दारात स्वागताला दिसली नाही। तो आत गेला तर मृण्मयी कोपऱ्यात बसून काहीतरी शिवणकाम करत होती। तिने अजितकडे पाहिले, पण तिच्या नजरेत तो नेहमीचा उत्साह नव्हता। तिचे डोळे सुजलेले होते, जणू ती तासनतास रडली होती। अजितने विचारले, मृण्मयी, काय झालं, तब्येत ठीक आहे ना? मृण्मयीने एक फिक्का हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, काही नाही हो, धूर डोळ्यात गेला म्हणून पाणी आलं, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी चहा आणते। अजितला वाटले की काहीतरी नक्कीच घडले आहे। आई आणि बाबा सुद्धा आज त्याच्याशी मोकळेपणाने बोलत नव्हते। रात्रीच्या जेवणाच्या वेळी टेबलावर एक भयानक शांतता होती, फक्त ताट वाट्यांचा आवाज येत होता। कविता मात्र मोबाईल मध्ये बघत जेवत होती। रात्रभर अजितला नीट झोप लागली नाही। त्याला सारखे वाटत होते
की मृण्मयी आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. रविवारी पहाटे 5 वाजता त्याला घराबाहेर खरखर असा झाडण्याचा आवाज आला. त्याला वाटले मृण्मयी नेहमीप्रमाणे अंगण झाडत असेल. त्याने उठून खिडकीतून पाहिले आणि त्याचे पाय जमिनीला खिळले. बाहेर अंधुक प्रकाशात त्याची म्हातारी आई, ज्यांना कंबरदुखीचा त्रास होता, त्या वाकून अंगण झाडत होत्या. थंडीने त्या कुडकुडत होत्या. आजीच्या मनात विचाराचे काहूर माजले. मृण्मयी कुठे आहे? ती असताना आईला हे काम का करावे लागते? काय आहे हे मृण्मयीचे नवीन वागणे? त्याचा राग अनावर झाला आणि तो तरातरा बाहेर आला. त्याला आता या रहस्याचा उलगडा करायचा होता. पहाटच्या त्या धुसर प्रकाशात अजितने जे पाहिले त्याने त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याची 60 वर्षाची आई, जिला उठताना बसताना त्रास व्हायचा, ती थंडीत थरथरत अंगण झाडत होती. त्याने तातडीने घराचा दरवाजा उघडला आणि जोरात ओरडला, मृण्मयी कुठे आहेस तू? त्याच्या आवाजाने शांत असलेले घर हादरले. मृण्मयी स्वयंपाकघरातून धावत बाहेर आली. तिचे केस विस्कटलेले होते आणि अंगावर जुनी फाटलेली शाल होती. तुला लाज वाटते का मृण्मयी? अजित ओरडला. मी शहरात मरमर काम करतो जेणेकरून तू इथे सुखात राहावेस, आणि तू काय करतेस? माझी म्हातारी आई बाहेर अंगण झाडते आणि तू आत आरामात बसली आहेस. काय समजतेस स्वतःला? मृण्मयी काहीच बोलली नाही. तिचे डोळे भरून आले होते, पण तिने एक शब्दही उच्चारला नाही. तेवढ्यात लक्ष्मीबाई सासू तिथे आल्या. त्यांनी हातातील झाडू खाली टाकला आणि नाटकाचा सूर लावला. राहू दे रे अजित, कशाला तिला ओरडतोस? मोठी सून आहे ती या घराची. आता तिची हाडं थोडीच आमच्यासारखी झिजणार. मीच झाडलं तर काय झालं? सासूबाईचे हे शब्द आगीत तेल ओतल्यासारखे होते. अजितचा राग अनावर झाला, पण त्याच वेळी कोपऱ्यात उभ्या असलेल्या सुजितच्या खोलीतून कविता बाहेर आली. तिने छान रेशमी नाईट गाऊन घातला होता आणि चेहऱ्यावर एक उपरोधिक हास्य होते. ती म्हणाली, दादा नका ना ओरडू. ताईंना, त्यांना कदाचित शहरातल्या मोठ्या घरात जायची स्वप्न पडत असतील. इथली कामं आता त्यांना हलकी वाटतात. अजितने रागाने मृण्मयीचा हात पकडला आणि तिला खोलीत ओढत नेले. आज तुला सांगावंच लागेल काय झालं हे. मृण्मयी हुदका दिला आणि कपाटातून एक डायरी काढली. ती डायरी नसून तिने दररोज सासूबाईंनी आणि कवितांनी तिला दिलेला त्रास लिहून ठेवला होता. पण अजितला ते वाचायची गरज पडली नाही, कारण त्याच वेळी बाहेरून काहीतरी आवाज आले. अजित खिडकीच्या मागे लपून पाहू लागला. त्याला काहीतरी रहस्यमयी जाणवले होते. त्याने पाहिले की आई आत आल्यावर कविता त्यांच्याशी खूप आदराने वागत नव्हती. कविता कडाडली, आई झालं का झाडून? आता चहा लवकर करा, मला खूप भूक लागली आहे. आणि हो, त्या मृण्मयीला सांगा माझे कपडे धुतल्याशिवाय तिला नाश्ता मिळणार नाही. अजितला स्वतःच्या कानावर विश्वास बसेना. ज्या आईला तो बिचारी समजत होता, त्या आईने कविताच्या दबावाखाली येऊन मृण्मयीचा छळ मांडला होता. अजित मृण्मयीकडे वळला. मृण्मयी, हे सर्व कधीपासून सुरू आहे? मृण्मयी रडत रडत म्हणाली, ज्या दिवशी कविता आली त्या दिवसापासून आईंना वाटते की कविता श्रीमंत घरची आहे. तिला काही बोललं तर ती घर सोडून जाईल, म्हणून आई तिची सर्व कामं करतात आणि माझ्यावर ओरडतात, जेणेकरून कविताला आनंद होईल. आज सकाळी सुद्धा आई मुद्दाम झाडू घेऊन बाहेर गेल्या, कारण त्यांना माहित होतं तुम्ही उठणार आहात. त्यांना
मला तुमच्या नजरेत पाडायचं होतं. अजितला आता सर्व चित्राचा उलगडा झाला होता. तो शांतपणे बाहेर हॉलमध्ये आला. सर्वजण तिथे जमले होते. त्याला वाटले आई त्याची माफी मागेल, पण लक्ष्मीबाई म्हणाल्या, अजित, या मृण्मयीला आवर, नाहीतर सुजित आणि कविता हे घर सोडून जातील. अजित हसला, पण त्या हास्यात दुःख होते. तो म्हणाला, आई, कोणालाही घर सोडून जायची गरज नाही, कारण मी आणि मृण्मयी आजच हे घर सोडून जात आहोत. घरात सन्नाटा पसरला. रामराव वडील, जे आतापर्यंत शांत होते, ते पुढे आले. अजित, काय बोलतोस हे? बाबा, जिथे माझ्या बायकोच्या कष्टाची आणि निष्ठेची किंमत नाही, तिथे आम्ही राहून काय उपयोग? आईला वाटते ना की कविता सर्व सांभाळेल, मग आता कवितालाच घर सांभाळू दे. अजितने मृण्मयीची बॅग भरली. मृण्मयी बाहेर पडताना तुळशीजवळ थांबली. तिने तुळशीला नमस्कार केला आणि डोळ्यातले पाणी पुसले. तिने सासूबाईच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला, पण लक्ष्मीबाईंनी पाठ फिरवली. अजितने मृण्मयीचा हात घट्ट धरला आणि ते दोघे घराबाहेर पडले. जाताना अजितने मागे वळून पाहिले नाही, पण मृण्मयीच्या मनात एकच विचार होता, माझ्या माघारी माझ्या आई बाबांना, सासू सासऱ्यांना गरम चहा तरी वेळेवर मिळेल का? गावातल्या वेशीवरून जाताना मृण्मयीने शेवटचे वळून आपल्या घराकडे पाहिले. तिला माहित होते, आता जे सुरू होणार आहे ते एका नव्या संघर्षाचे आणि पश्चातापाचे पर्व असणार आहे. अजित आणि मृण्मयी घराबाहेर पडले आणि जणू घराचे चैतन्यच लुप्त झाले. सुरुवातीचे 2-3 दिवस लक्ष्मीबाई आणि कविताला खूप आनंद झाला. लक्ष्मीबाईंना वाटले, आता घरात कटकट करायला कोणी नाही, आणि कविता तर आहेच त्यांच्या लाडक्या सुनेच्या रूपात. पण हे सुख फार काळ टिकणारे नव्हते. चौथ्या दिवशी सकाळी लक्ष्मीबाईंना नेहमीप्रमाणे पहाटे जाग आली. सवयीप्रमाणे त्यांनी हाक मारली, मृण्मयी, अगं, चहा ठेवला का? पण समोरून उत्तर आले नाही. त्यांना आठवले की मृण्मयी तर गेली आहे. त्यांनी कविताच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. कविता, अगं उठ, 6 वाजलेत, चहा हवाय ग. आतल्या खोलीतून ओरडण्याचा आवाज आला. आई, काय हे? माझी झोप मोड केली. मला 9च्या आधी उठायची सवय नाही. चहा हवा असेल तर स्वतः करून घ्या. लक्ष्मीबाई थक्क झाल्या. मृण्मयी तर 5 वाजताच उठून चहाचा कप त्यांच्या हातात द्यायची आणि त्यांच्या पायाला तेलही लावून द्यायची. आज मात्र त्यांना स्वतःच्या दुखऱ्या कंबरेने स्वयंपाकघरात जावे लागले. दिवसेंदिवस घराची अवस्था बिकट होत गेली. मृण्मयी असताना घर कसं आरशासारखं चमकत होतं, पण आता कोपऱ्या कोपऱ्यात जळमट साचली होती. कविताने स्पष्ट सांगितले होते, मी फक्त स्वतःचे आणि सुजीतचे कपडे धुईल, बाकी कोणाचे नाही. एके दिवशी रामरावांची वडील तब्येत बिघडली. त्यांना वेळेवर औषध देणारे कोणी नव्हते. मृण्मयी औषधाच्या वेळापत्रकाची डायरी स्वतःकडे ठेवायची. लक्ष्मीबाईंनी कविताला मदतीसाठी बोलावले तेव्हा कविता म्हणाली, आई, मला माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर जायचे आहे, तुम्हीच बघा काय ते. त्या रात्री लक्ष्मीबाईंना एक विचित्र भास झाला. त्यांना वाटले, अंगणात मृण्मयी उभी आहे आणि तुळशीची पूजा करते. त्या धावत बाहेर गेल्या, पण तिथे कोणीच नव्हते. फक्त वाळलेली तुळस आणि वारा होता. त्यांना मृण्मयी जाताना काढलेले शब्द आठवले. आईंना गरम चहा वेळेवर मिळेल का? त्यांना आपल्या क्रूर वागण्याची टोचणी लागली. काही दिवसानंतर लक्ष्मीबाईंना घराच्या एका कोपऱ्यात मृण्मयीने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत मृण्मयीने प्रत्येक सदस्यांच्या आवडी-निवडी लिहून ठेवल्या होत्या. आईच्या कंबरेच्या दुखण्यासाठी कपाटातल्या 3ऱ्या कप्प्यात
औषध आहे, ते रोज रात्री लावा. बाबांना दुपारच्या जेवणानंतर गुळांचा खडा लागतो, तो डब्यात भरून ठेवला आहे. कविताला सांगा, तिला सकाळी लवकर उठायला जमत नसेल तर रात्रीच कणिक मळून ठेवा, म्हणजे तिची धावपळ होणार नाही. ती चिठ्ठी वाचून लक्ष्मीबाईच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहू लागले. ज्या मुलीला त्यांनी टोमणे मारले, जिचा छळ केला, ती जातानाही या घराचीच काळजी करून गेली होती. दुसरीकडे कविता मात्र त्यांच्या पेन्शनच्या पैशावर आणि दागिन्यावर डोळा ठेवून होती. लक्ष्मीबाईंना आता पूर्णपणे खचल्या होत्या. त्यांना कळले होते की घर फक्त माणसांनी नाही तर प्रेमाने आणि त्यागाने बनलेले असते. त्यांनी सुजितला बोलावले आणि सांगितले, मला शहरात अजितच्या घरी घेऊन चल. मला माझ्या लेकीची मृण्मयीची माफी मागायची आहे. त्या जेव्हा अजितच्या छोट्याशा फ्लॅटवर पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की तिथले घर किती प्रसन्न आहे. मृण्मयीने तेथेही आपलेपण जपले होते. दाराची बेल वाजली आणि मृण्मयीने दार उघडले. समोर सासूबाईंना पाहून ती चकित झाली. लक्ष्मीबाईंनी मृण्मयीचे दोन्ही हात धरले आणि त्या खाली बसल्या. मृण्मयी, मला माफ कर पोरी, मी हिऱ्याला सोडून काचेला जवळ केले. तुझे मोल मला आज कळले आहे. घराची लक्ष्मी तूच आहेस, कविता नाही. अजित बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर एक गंभीर समाधान होते. त्याने आईला उचलले आणि म्हटले, आई, तुला तुझी चूक कळाली, हेच खूप मोठे आहे. लक्ष्मीबाईंना वाटले होते की मृण्मयी त्यांना पुन्हा घरात घेणार नाही, पण मृण्मयीने हसून म्हटले, आई, मी तर आधीच तुमची खोली आवरून ठेवली आहे. मला माहीत होतं तुम्ही नक्की येणार. घराला घरपण देणारी सावली पुन्हा एकदा आपल्या माणसाच्या डोक्यावर धरली गेली होती. आता त्या घरात टोमणे नव्हते, तर फक्त आणि फक्त माया होती. मृण्मयीने आईला सावरले आणि घरात घेऊन आली. त्या दिवशी केवळ एका सुनेचा विजय झाला नव्हता, तर संस्काराचा आणि क्षमाशीलतेचा विजय झाला होता. या कथेच्या प्रवासातून आपल्याला काही अत्यंत मोलाचे जीवनपाठ मिळतात. नंबर 1, नात्याचे खरे सौंदर्य त्यागात असते. मृण्मयीने सासूचा छळ सोसूनही त्यांच्याबद्दल मनात कटुता ठेवली नाही. तिने सिद्ध केले की दृष्टपणाचे उत्तर दृष्टपणाने देणे सोपे असते, पण प्रेमाने कोणाचेही मन जिंकणे हीच खरी ताकद आहे. नाती तोडणे सोपे असते, पण ते विखुरल्यावर पुन्हा साधण्यासाठी मोठ्या मनाची गरज असते. घरपण माणसामुळे असते, वस्तूमुळे नाही. कविताकडे आधुनिकता होती, सौंदर्य होते, पण तिच्याकडे सेवाभाव नव्हता. घराला घरपण तेव्हाच येते जेव्हा घरातील प्रत्येक व्यक्ती एकमेकांच्या गरजांचा आणि भावनांचा मान राखते. भौतिक सुखापेक्षाही मानसिक शांतता आणि एकमेकाप्रती असलेली कृतज्ञता घराला जिवंत ठेवते. चुकीची जाणीव हाच खरा पश्चाताप आहे. लक्ष्मीबाईंना आपली चूक कळली आणि त्यांनी कोणताही अहंकार न बाळगता सुनेची माफी मागितली. माणूस चुकीचा नसतो, त्याची वेळ आणि विचार चुकीचे असू शकतात. जेव्हा आपल्याला आपल्या हातून झालेल्या अन्यायाची जाणीव होते आणि आपण तो सुधारण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाचा विकास होतो. मृण्मयींचे मौन हे तिची कमजोरी नव्हती, तर तिची सहनशक्ती होती. योग्य वेळ आल्यावर सत्य आपोआप जगासमोर येतेच. कधी कधी शब्दापेक्षा काळच माणसाला आरसा दाखवण्याचे काम उत्तमरित्या करतो. कुटुंब हे एका झाडासारखे असते, जिथे वडीलधारी माणसे मुळे असतात आणि तरुण पिढी फांद्या. जर मुळांना मायेचे पाणी मिळाले आणि फांद्यांनी सावलीची किंमत राखली, तर ते झाड कोणत्याही वादळात कोसळत नाही. आपल्या घरातील
मृण्मयी ओळखा आणि तिचे मोल ती असतानाच करा, कारण सावली हरवल्यावर उन्हाचे चटके सहन करणे फार कठीण असते. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.